नमस्कार सर्वांना. कोमल्स रेसिपीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत नूडल्स आणि तेही घरच्या घरी गव्हाच्या पिठापासून. बाहेरचे नूडल्स खाणंसुद्धा चांगलं नाही आहे. त्यामुळं हे घरात नूडल्स बनवून जर मुलांना खाऊ दिलं तर ते पण आवडीनं खातील. शिवाय आपण याच्यात भाज्यांचा वापर करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला. इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले आणि इथं माझ्याकडं सकाळची कणिक शिल्लक होती. त्यामुळं जवळजवळ 2 कणकेचे गोळे माझे बनलेले आहेत. झाकून ठेवायचे आपल्याला हे पीठ. 10-15 मिनटं मुरत ठेवायचे आणि मग 10-15 मिनटानंतर आपण त्याला तेलात असं मर्दून घेऊया. अगदी आपल्या मसाल्याच्या प्रमाणात आपण अशा प्रकारचे नूडल्स करू शकतो आणि मेन म्हणजे कोणत्याही प्रकारचा मैद्याचा वापर नाही. पौष्टिक असं नूडल्स तयार होतात. आपल्याला ज्या कोणत्या भाज्या टाकायच्या आहेत त्या सगळ्या भाज्या यात आपण टाकू शकतोय. आणि मेन म्हणजे भाज्या खाऊ घालण्याचा मुलांना हा सोपा मार्ग आहे. त्यामुळे अशा प्रकारे करून बघा एकदा. खूप छान बनते ही. कणिक आपली मर्दून झाली आणि आपण अशा प्रकारे गोळे करतोय. कणिक मळताना आता इथं एक टिप लक्षात घ्यायचे की कणिक खूप घट्ट करू नका. कारण काय होतं, आपण कणिक जर घट्ट मळली तर ते आपल्या शेवग्यातून खाली पडत नाही आहे त्याचे नूडल्स. कढई तापायला ठेवूया आपण आणि यात 2 तांबे किंवा 1.5 तांबे पाणी ओता. जेवढे आपले नूडल्स आहेत त्याच्या प्रमाणात नूडल्स पाण्यात पूर्णपणे बुडले गेले पाहिजेत. आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचे आणि उकळत्या पाण्यात आपल्याला नूडल्स टाकायचे आहेत. हे बघा, ही अशा प्रकारची जी चकली असते मोठी तीच वापरा शक्यतो. नाहीतर काय होतं, छोट्या चकलीनं नूडल्स व्यवस्थित म्हणजे जरा जास्त शेवगा आपल्याला नूडल्स पाडताना. त्यामुळे शक्यतो मोठ्या आकाराची चकली वापरा, मोठ्या साईजची. आणि इथं बघा पाणी उकळायला लागले आपलं आणि आपण नूडल्स सोडून देऊया त्यात. आता इथं नूडल्स फक्त उकळून नाही घ्यायचे तर आपल्याला पाण्यात ते पूर्ण शिजवून द्यायचे. इथं जरा आपल्याला 10 ते 15 मिनटं लागतात शिजवायला. अजिबात घाई करायची नाही. 10 ते 15 मिनटं आपल्याला चांगलं शिजवून द्यायचं आहे ते. हे बघा, असं थोडं थोडं तोडून जरी टाकले तरी चालत आहेत. आपल्याला जसे आकार पाहिजे त्या आकारात, लांब किंवा एकदम शॉर्ट पाहिजेत अशा प्रकारे सोडून घ्या नूडल्सात. सगळे नूडल्स अशाच प्रकारे आपण सोडून घेऊया. हे बघा, मध्ये मध्ये असं हलवत राहायचे 1-2 मिनिटांनी. चांगलं शिजवून द्यायचे, अजिबात घाई करायची नाही. 10 ते 15 मिनटं चांगलं शिजवून द्यायचं. तोवर आपण इथं कांदे टोमॅटो चिरून घेऊया. ज्या कुठल्या भाज्या असतील त्या टाकूया आपण त्यात. तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या तुम्ही त्यात टाकू शकता. याने काय होतं, भाज्याही आपल्या मुलांकडून खाल्ल्या जातात आणि खूप मस्त आणि खूप टेस्टी अशी बनते. अगदी बाहेरची म्हणजे कळतच नाही आपण बाहेरून आणली की घरी बनवली. अशा प्रकारे याला मॅगीसुद्धा म्हणू शकता किंवा नूडल्स अशा प्रकारे सुद्धा म्हणू शकता. आपण यात आता मसाल्यामध्ये मॅगी मसाला वापरला आहे. तुम्ही घरचे मसाले वापरून सुद्धा करू शकता. मॅगी मसाल्याने पण कसं होतं, टेस्ट लागते त्याला चांगली. म्हणजे बाहेरचे नूडल्स कसे असतात तशा प्रकारे टेस्ट म्हणजे आपल्याला मुलांना कळून सुद्धा येत नाही की आपण हे घरी बनवले ते. भाज्या आपण चिरून घेऊया. कांदा टोमॅटो आपल्याला उभा आडवा जशा प्रकारे कापायचे तशा प्रकारे आपण कापून घेऊ शकता. एक सिमला मिरची घेतली, त्यातल्या बिया काढल्या तरी चालतील किंवा नाही काढल्या तरी चालतील. अशा प्रकारे छोट्या आकारात आपण सिमला मिरचीसुद्धा चिरून घेऊया. चिरून झालेल्या आहेत आपल्या भाज्या. इकडं आपले नूडल्ससुद्धा चांगले शिजले गेले आहेत. आता हे नूडल्स आपल्याला थंड पाण्यात काढून द्यायचे आहेत. इथं पाणी घेतलं आहे मी एका तपेल्यात आणि याच्यात बघा आपण सगळे नूडल्स काढून घेऊया. थंड करायचे आहेत आपल्याला हे गार पाण्यात. फोडणीची तयारी करूया आपण आता. कढई ठेवली आपण तापायला. 1.5 पळी तेल घातले आपण कढईमध्ये. तेल चांगलं तापलं की आपण भाज्या टाकून द्यायच्या सगळ्या. पहिल्यांदा आपण कांदा टाकून देऊ.
कांदा चांगला परतून घ्यायचा आपल्याला तेलात. ज्या कुठल्या आपण भाज्या घालणार आहोत त्या चांगल्या तेलात परतून घ्या. नंतर आपण चिरलेलं टोमॅटो आणि सिमला मिरची सुद्धा घालून घेऊया. तेलात व्यवस्थित असं परतायचं आहे. सगळ्या भाज्या टाकून घेऊ. व्यवस्थित असं परता आणि मसाले घालूया आपण. इथं घरचे मसाले वापरलेत मी शक्यतो. धनेपूड, थोडासा चाट मसाला आणि मॅगी मसाला पुडी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही मसाले वापरू शकतात यात. पण कमी मसाल्यात बनवलं तर जरा बरं राहतंय, किंवा खूप जास्त जर मसाले वापरले तर ते खूप स्पायसी आणि तिखटसुद्धा होण्याची शक्यता असते. आणि आपल्याला लहान मुलांना द्यायचं असलं त्यामुळं हे कमीच मसाला वापरला तर बरं राहतंय. चांगला मसाला भाजला गेला आहे आपला. आणि हे सगळे न्यूडल्स आहेत ते आपण गाळून घेतलेत. मगाशी गार पाण्यात आपण थंड करायला ठेवलं होतं आणि नंतर आपण चाळणीत ते गाळून घेतले. सगळं पाणी आपण त्यातलं नितळून घेतले आणि नंतर या परतलेल्या मसाल्यात आपण हे टाकून द्यायचे आणि अशा प्रकारे हलवत राहा. शक्यतो हलक्या हाताने हलवा, कारण न्यूडल्स तुटण्याची जरा भीती असते. चवीपुरतं मीठ टाकूया. हे बघा किती छान दिसते. आणि अशा प्रकारे तयार आहेत आपले आटा नूडल्स किंवा आटा मॅगी. आवडलं असेल रेसिपी तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.